रूप पाहता लोचनी सुख झाले चुरा चुरा कर माखन खाया, चुरा कर माखन खाया।
महाराज बारगजे सर आणि भास्कर महाराज फुंदे. हरी हरी चुरा चुरा कर माखन खाय. चुरा चुरा कर माखन खाया. चुरा
चुरा कर माखन खाया गौलन का नंद कुमार कन्हैया। काय बराही दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबही। और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला। काय बराही दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबही। फिरत बन बन गौआ चरावत फिरत बन बन गौआ चरावत। कहे तुकया बंधु लकड़ी ले ले हाथ। काय बराही दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबही। विठल विठल माखन खाया चुरा चुरा कर माखन खाया गौलन का नंद कुमार कन्हैया। काय बराही दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबही। वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान श्री गहिनीनाथ महाराज यांच्यापासून हा वारकरी संप्रदाय होतो। त्यांची उपासना आणि अनुग्रही श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांचा हा पुण्यतिथी महोत्सवाचा हा कालावधी
ग्रामस्थ मंडळी, जमादारवाडी, जामखेड आणि परिसर, भक्ती करत असताना लोक व्यवहारातील भक्ती आम्ही म्हणतो तसं नाही. भक्ती ही त्या परमात्म्यासाठी आहे. भक्ती हा विषय वेगळा आहे. व्यावहारिक परमार्थ आपला व्यावहारिक किंवा प्रदर्शित परमार्थ आहे. परमार्थिक परमार्थ वेगळा विषय आहे. ज्यांनी देवासाठीच परमार्थ केला त्यांचं पुण्यस्मरण, त्यांची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्ती मुख त्यांचे नारायण. आपली कीर्ती आपल्याला बळच पोस्टर, जाहिरात काय काय करायचं असं ते आपलं आपण. श्री प्रल्हाद नारद पराचर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनिक भीष्म दालव्याम, ही ईश्वर अंश देवते संत, देवते संत, तीच शक्ती कुठल्या तरी रूपाने ते संत देव निमित्त त्या प्रतिमा तेवी आम्हा तया परस्परे. ज्ञानोबा म्हणतात बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी वस्तू विचारे मी तेची ते, मीच ते आहे. परमात्मा म्हणतात ते सोहम. कोण ततो न विजगुप्सते निस्पृहस्य तृणं जगत. मला तुम्ही सांगा, जनावर आहे, पशु, 4 पायाचा प्राणी, त्याला नोटाच्या खोलीत कोण ठेवलं काय आणि सोन्याच्या खोलीत ठेवलं काय? त्या जनावराला, 4 पायाच्या प्राण्याला त्याला कोणतं धने हो? गाई, म्हशी. आता गाई तर आपल्या गावरान ठेवल्याच नाही म्हणा शेतकऱ्यांनी. हे भिकार आणलंय, त्याच्यात सगळे रोग. आता ते पण नाही राहिले, आता केमिकलचं दूध. गाई, म्हशी, बैल, घोडे, 4 पायाचे प्राणी, यांचं धन काय आहे? ओला चारा. पशुचं धन, पक्ष्याचं धन आपण महत्व देतो कशाला? त्यापेक्षा आहे कशाला? ज्ञाता, ज्ञानी, अवतारी, योगी, सिद्ध, महापुरुष यांचं धन. आम्हा घरी धन काय? ज्ञानी पुरुष. आपलं काय? सोनं, पैसा, कशात, किती, कसा, जसा असन तसा, जसा असन तसं फक्त पाहिजे. आपला विषय वेगळा आहे. तेव्हा कोण परमार्थ करतो? परमार्थिक कोण आहे? आणि मग हे चाललंय हे काय महाराज? हे आमचा अभ्यास आहे. जमतंय का? हळूहळू आयुष्यभर परमार्थ केला आणि कुठेतरी थोडा भर घडला तर घडला. अभ्यासाचे निबडे. अरे बाबा, नोकरीला लागायचं म्हणलं तरी आज काय म्हणते, कोणत्या केजी, ते आता केजी आल्यात. पहिले आमच्या वेळेस बालवाडी होती. समजा बालवाडी ते MA होईपर्यंत किती वर्ष गेले शाळेत? पहिल्या 11वीला मॅट्रिक होती, आता 10वीला का होईना. पहिले 6 वर्ष तर बाळपण गेले नेणता, त्याचं काही जमेतच नाही. पुन्हा आणखीन 10 वर्ष 10वी, 18 वर्ष 12वी, पुन्हा आणखीन 3 वर्षे BA 21 आणि 2 वर्षे MA. जर पास होत गेला इमानदारीने तर 25 तर गेले याच्यातच. पुढे काय? द्वितीयेन अर्जितम धनम. आताच्या काळात लागली तर लागली नोकरी.
त्याच्यासाठी किती आणि कसे कोणकोणते प्रयत्न करायचे ते आता ज्याची त्याला माहिती. 7वी आणि 4थी शिकलेले गडी शिक्षक होत होते. 12 आणि रुपया बळच 1 रुपया रोज. आता रुपया तर चालतच नाही, नोटच राहिली नाही रुपयाची. कालचा दिवस आज नाही, जाय ऐशी घडी पुन्हा नाही. आपल्या आयुष्यातला एक क्षण जो गेला ना तो परत नाही. एक क्षण, श्वासोश्वास 21,600 वेळा आपण आदान प्रदान प्राणापान जाणं येणं श्वासाचं आहे. याच्यातला एक श्वास नुसतं असं करत नाही, ते त्याने ठरवायचं. किती दिवस आहे आलो, एक सेकंद, सेकंदाने, मिनिटाने, तासाने, दिवसाने, आठवडा, महिना, वर्ष आणि आयुष्य पिढ्या. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. काय हे 50वे पुण्यस्मरण करत असताना असं वाटत नाही की 50 वर्षे झाली म्हणून. काय देखत नातू पंतू काय चाललंय हे. पण जवया काळे दिला अवकाश. कितीही कोणतंही आणि काहीही करा ते तिथल्या तिथंच फक्त परमार्थच आपला आपल्यासाठी आहे. एकच भाग आहे, एकच धन आहे, परमार्थ. परमार्थ महाधन जोडले हे न सरे धन. जर कदाचित योग्य महापुरुषाचं दर्शन आणि काना वचनाची भेट, एक वाक्य, कोणाचं वाक्य वचन शब्द आपल्या मनावर परिणाम करतो. अधिकारी पुरुष असल्याच्या आपण तर किती बोलतो. आपलं जाऊ दे ते तसंच म्हणत असतं. आपल्या संत महापुरुष जिथे हिरवं दिसतंय तिथे बुडाशी काहीतरी ओलावा आहे. गवत हिरवा आहे ना मग ओलावा आहे. सरळ दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. काय जे आहे ते आहे, पण कोण म्हणतो आहे. आपण जिवंत आहोत का नाही आहोत. याच्यात आहे का नाही आहे, तर कुठेही आणि कोणी पाहिला. जीव आहे तर कोणी पाहिला. प्राण कोण, आणि मग त्याच्यासाठीच हा सगळा प्रकार आहे. आत्मा वारे द्रष्टव्य. श्रुती वेद परमात्मा सांगतोय की बाबा त्याला पहा. जन्म जन्म मुनी यतन. हे सगळं ऋषी मुनी साधू संत महापुरुष फक्त एक क्षण त्याचं दर्शन व्हावं, भेट व्हावी याच्यासाठी. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आजी फिटले
हे कधी अनेक बहुत दिवस होती मज आस आजी घडले सायास रे. हे ही श्री संत महापुरुषाची वचन आहेत की आज या शब्दाचा अर्थ आहे मानवी जन्म. माणसाचा कधी असा कधी प्रसंग येईल की जे विश्वदेव सत्यत्वे ईश्वर सर्वभूतानां तो नाही ऐसा ठाव उरला से कवन. सर्वा घटी राम सर्वश्च चाहं हृदि सन्निविष्टो न तत्स्मृतिर्ज्ञानमुपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद वेदान्तकृद्वेदविदेव. हे कधी विठ्ठल जळी स्थळी भरल. हे कधी अवघे देखे जन तुकोबरा म्हणतात काही ऐसे भाग्य लहाता. कोणता दिवस तो असेल. अवघे देखे जन ब्रह्मरूप जन नव्हे जनार्दन. अनेक प्रसंग प्रकार असा आहे की हे जीवन कधी हे घडण्यासाठी हे होण्यासाठी आणि मग क्वचित कदाचित आपण मानलेले आपण केलेले आणि सत्य असलेले आपण याची कीर्ती आज उद्या चिरंजीव पद श्रीनाथांचं वाचल्याच्या नंतर लक्षात येतं. व्यावहारिक व्यवहार जो आहे तो व्यावहारिक व्यवहार कोणालाही सांभाळता येत नाही. जगात कोणी असो. तुकोबरा म्हणले हे परमात्मन ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावा. तुकोबाराय त्या गोपाळांच्या मुखामध्ये शब्द घालतात. आले तुझ्यावरी राज बरा सापडलासी रे आज. आज तुझ्यावर राज आलं म्हणजे तू आमच्या जन्माला आलास ना. आता लोकांनी तुझ्यावर आळ घेतला का नाही. तुला रानात यावं लागलं का नाही. तुझ्या आईला तुझे घराने सांगितले का नाही. आले तुझ्यावरी राज. माणसं कशी आहोत आम्ही हे तुला कळालं का. कोणीच विश्वात रामप्रभू सारख्याला देखील माणसाने नाही तर माकडाने सहकार्य केलं. मी नेहमी सांगत असतो. वाणे राणे काय राणेच्या पाले खायला निर्वाणे करविले लंकेश्वरा. एक माणूस सहकार्याला नसावा. एक एक अक्षरम पुंसां महापातकनाशनम ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलो. काय रकार उच्चारण मात्रेन बहिर निर्यांती पातकम पुनः प्रवेशा भावेच मकारस्तु. हे सगळं ज्याचं कितीही वर्णन श्रुतीशास्त्रे
तेही यातीची स्तुती सगळं झालं, पण आपण काय केलं त्याची पण बायको चोरून नेलीच ना गड्यानी. हे आपण माणूस, याला म्हणायचं माणसं. चोरी करोनी भरीशी पोटा, याला म्हणायचं माणसं. जन्म जन्म मुनी यतन कराई, ज्याच्यासाठी हे सगळं करायचंय तो आल्याच्या नंतर आपण काय दिलं माणसानी? कोण कळत नाही, हे कळत नाही. अरे कमीत कमी 12 गाव अग्नी गिळल्याच्या नंतर तरी कळावं. आपल्याला उदबत्ती फुळालेली सहन होत नाही. हे किती सरळ सरळ हो. गिळता घासूर चिरोनी सांडीला, हे सगळं पाहिल्याच्या नंतर का हेच एक एक वाक्य, हे सगळे श्री संत महापुरुषांनी जे सांगितलं हे सगळं अनुभवल्याच्या, अनुभव सोडून द्या, पण कमीत कमी वाचल्यानंतर तरी कोणाची उपमा कोणाला? ईश्वर. मला एक वाक्य सांगायचे की काला काय, त्यांना गावातून आता आम्ही आमचं आता असन आता तसन, बर त्यावेळेला काय ज्ञानोबरायला कोणी गावातून काढून दिलं हो? तुकोबरायला गावातून कोणी काढून दिलं? मोरेच होते ना, गावातलेच होते ना. पाटील म्हणणारे आम्ही मक्तेदार. ज्ञानोबरायला सगळी ब्राह्मणच मंडळी ना. नाथ महाराजाला एक हरिजनाचं पोरग उन्हात तर पडतंय, कडेवर घेतलं म्हणून काय पाप केलं? अरे जगात कोणी असा, आम्ही म्हणतो तसं, त्याला काय कळतंय? शेवटी गवळणीला सुद्धा त्या तुकोबरायांनी त्यावेळेस रूप केलं. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा. लौकिक म्हणजे लोकांनी बरं म्हणावसाठी, यासाठी जर आपण काही करू तर ते चूक. खरं असेल ते करावं, सत्य आहे ना, हरकत नाही. तू काय म्हणे? सत्य सांगो. एवो तर रागे एवो ते, हरकत नाही. कारण सत्य जे आहे ना, सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. तत्व जे आहे, परंपरा जी आहे, जे आहे ना त्याला नाही म्हणू नका. आत्मा आहे ना, मी आहे ना, मला भूक लागते ना, मला सगळं असं, मला कोण आला मग मला म्हणणारा कोण? हात पाय घर दार नातं बित गाव शेती हे सोडून द्या बाहेरचं, पण मला भूक लागते, मला असं वाटतं, मला हे पाहिजे, मला कोणाला? काला शब्दाचा अर्थ, अरे मला जे वाटतंय ना हवं तोच मी आहे. आपण तर असे आहोत, तो दिसत नाही म्हणून बरं, त्याला सुद्धा कामाला लावतो आपण. दिसत नाही म्हणून बरं आहे, म्हणून त्याचं महत्व आहे. आपण म्हणतो हे त्याचा काय जीव नाही, तो पाहिला का? तुझा आहे ना, तुझा आहे. जो जिवंत, जो दिसतोय ना, जे वाढे सजीवत आहे ना, तिथं आहे. कसा पाहायचा आहे त्याला, पाहण्याची पद्धत. हे सगळं जे चाललंय ना, हे तेवढ्यासाठी. कोण आहे, कसा आहे, मी पाहिल्याला सांगू का? असं ते म्हणतात. त्याचं मूळ रूप असं आहे, रंग नाही रूप नाही वर्ण छाया. रंग नाही रूप
राधा तिथकता गदी गण चांगलं आलं पाहिजे स्पष्ट. तेव्हा हे प्रमाण तुम्हाला काही गरज नाही, तुम्हाला शंकाही येणार नाही, तरी पण मी सांगतो. अनेक काही क्षेपक प्रमाण, हे प्रमाण स्वामी महाराज म्हणत, बंकर स्वामी महाराज, निराकार निरगुण. काय कसं आहे ते वर पहा. निराकार निरगुण, रंग नाही रूप नाही, नाही म्हणावं तर आहे, आहे म्हणावं तर कळत नाही. आणि तो कळावा याच्यासाठी याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही. हे श्री संत महा अनेक काय काय मागे बहुत किती जन्म, वर्ष कोटी शतही अपि. हे सगळं वाचल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतर, विचार केल्याच्या नंतर कधी कोणता क्षण, कोणता दिवस, कोणता जन्म असा असेल आज सार झालं असं श्री गवळणीचं म्हणणं आहे. अनेक जन्म तुकोबरायचं म्हणणं आहे ना. बहुता जन्माचे साकडे कोंदाटले, पुढे परब्रह्म चावळे. काला 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 म्हणजे काय? या महापुरुषाच्या एकच राम आणि कृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करून मच्छ कच्छ वराह नारसिंह. आणि तसे अवतार पाहिले तर अवताराच्या किती वर्णन केलं तरी कमी. फक्त काला, काला शब्दाचा अर्थ आहे आपला जन्म. सरळ आपला काला. आता आपला काला कधी होणार? अरे काला चालू आहे आपला एक एक क्षणाने. बाळपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवरते चिंता, मरे मागोता जन्मधरी. आजपर्यंत प्रत्येकाने विचार करायचा, मला काय मिळालं, नाही मिळालं तर मला काय कळालं. एवढ्या दोनच गोष्टीचा कधी पण विचार करा. माझ्यासाठी काय आहे. आपण सगळं पाहतो, हे एवढं मी केलं, हे आता काय, ज्याचं जसं असेल तसं. किती कष्ट केलेत, किती हे 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 सगळं तुझ्यासाठी काय बघ. म्हणून प्रत्येकाने विचार करायचा की माझ्यासाठी मी काहीतरी करीन.
महापुरुषांनी इथपर्यंत ठीक आहे, पुढचं चूक हा. नेहमी विचार करायचा, हा विचार करायचा की माझ्यासाठी काय, पुढे तर त्याच्यासाठीच करायचंय, तरावया पार त्याच्यासाठी. मला काला एक वाक्य सांगायचं आणि म्हणून हा अवतार म्हणजे खाली, आपल्या मूळ पदापासून खाली येणे, त्रुतरती अवतार, मूळ स्वरूप सोडून हे दोन अवतार, पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि म्हणून हे अवतार आणि मग आपण आपल्याला कळण्यासाठी ती निर्गुण निराकार शक्ती प्रकट होते. आणि अनेक अवतार जरी असले तरी पण परिया अवताराचा नवलाव. किती नवल आहे ते नवल आमच्या महाराष्ट्रीयन मराठी महापुरुषांनी, श्री संत महापुरुषांनी, तुकोबाराय नाथ महाराज आमची भाषा आणि आमच्या भाषेत ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही, ही भाषा. काय नवले, त्रैलोक्याचा धने तो हा यशोदेशी म्हणतो. इथं आल्याच्या नंतर जिथे आपण जाऊत ना आपण तसे कपडे घालतो, इथं काय काय बोलावं लागल अगोदर विचार करतात. अरे जे आहे ते बोल ना, पण इथल्या लोकाला कसं बरं वाटेल, खरं बोलणं फार कठीण. परमात्मा सुद्धा या लोकात आल्याच्या नंतर आता तुकोबरा म्हणजे बरा सापडला रे आज. आता आमच्यात आल्याच्या नंतर आम्ही कसे आहोत कळालं का तुला. आणि म्हणून हे अवतार राम आणि कृष्ण महाराजांनी बहुत अवतारी अवतारला देव परी या अवताराचा नवलावू. किती नवले, नकळे कानो माझे कोणी नकळे कानो. एक वाक्य, श्रुती शास्त्रे तीही यातीची स्तविती. तुकोबारा न कळे, कळत नाही एवढं कळालं. कारण ऋग्वेदामध्ये वर्णन कर, ओम सहस्राची रेखा पुरुखा सहस्राक्ष सहस्रपात. ऋग्वेदाचा 39वा अध्याय आणि सर्वश्च चाहम किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे काही अर्जुनासाठी विश्वरूप दर्शन योग हा अध्याय जो आहे हा 11वा अध्याय. आणि हे पुरुष सूक्त, त्याचं स्तवन त्याची प्रार्थना करत असताना देखील परमात्म्याला इथे आणत असतानाही पृथ्वी माता ब्रह्म इंद्र आणि शिव यांनी सुद्धा करिता ती स्तवना पुरुष सूक्ते. पुरुष सूक्त सुउक्त वच उक्त. आणि म्हणून वेदामध्ये
सूक्त म्हटलेलं आहे, मंडल आहे, सूक्त आहे, छंद आहे, देवता आहे, ऋषी आहे. आता कोणता ऋषी, कोणता छंद, कोणती देवता, कोणतं मंडल, काय अनेक प्रकारे. तिच्यात ब्राह्मणाला हे 3, 13, 9, 12 प्रवर गोत्र हे सगळं कळावं आणि मग तिथून पुढे सुरुवात आणि मग तिथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर वैदिक. हे फक्त बोलता येईल, कर्ण आणि त्याची भेट असं नवल केवळे काय इथे अवतीर्ण झाल्याच्या नंतर. आणि म्हणून तुझं काही कळत नाही तरी पण ज्यांना कळालं त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी जाणते. जानत हो प्रभू पना तेरा सबई. श्रुती शास्त्र वेद काय जे असन ते नाही. शेष चिनला पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही. शेष चिनला झाल्या सहस्र जिभा जिभा जिभा, देव काहो विटेवरी उभा. कळालंच नाही. हे सगळे अभंग एकीकडे आणि इथे कानोबराय म्हणतात, जानत हो प्रभूपणा तेरा सबई. गवळणीचं रूप करून ती गवळण म्हणते, मी ओळखते तुला, तू माहिती आहे का काय केलंस ती. चुरा चुरा कर माखन खाया. हा व्यावहारिक विषय, पारमार्थिक विषय. गोकुळामध्ये परमात्मा आल्याच्या नंतर तू आहेस. माझा, त्याला फक्त माझं म्हटलं. त्याला माहिती होतं की ओळखणारा कोण आहे. पण माझी आई आहे ना, ती आई सुद्धा म्हणते माझा माझा देव माझा, माझा कृष्ण. माझा कृष्ण देखिला, माझा कृष्ण देखिला, माझा कृष्ण देखिला, हाती घेऊन या फूल, अंगणी रंगत आले मूल. होते चारवीत मी चूल कैसी भूल. आई सुद्धा विसरते. कैसी भूल पडलेली कोणीतरी सांगा गे सांगा, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. आई असेल, भक्त असेल, सर्व त्याच्या शोधा. कोणा काय आता किती प्रसंग सांगू, एक एक प्रसंग आणि एक एक कीर्तन. आई का म्हणते, गवळणी का म्हणतात, गोपाळ. कानोबरा म्हणतात, जानत हूं तुला मी जाणते. काय जाणलं बरं तिने. परमात्मा ज्या वेळेला परत येतात, मथुरा ते गोकुळ, गोकुळ ते मथुरा आणि मथुरा ते द्वारका. सगळा प्रवास मधला, जाण्याचा प्रवास, येण्याचा प्रवास, आल्यापासून कळाले,
सगळे सगळ्याला म्हटले, एकमेकीला सांगितलं. आला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली चरित्राला. ते परत जाईपर्यंत परत निघाले. लक्षात आलं, जिला मी आई म्हटलं, आई आई, तिचे उपकार तिला विश्वरूप दाखवलं. सर्वप्रथम कोणाला? माता यशोदेला. काय काय अनेक अनेक प्रसंग बोलले जातात, सांगितले जातात. मी अनेक काही गोष्टी बोलणार नाही. तेव्हा शेवटी परमात्मा म्हणतात, आई तू माझ्यावर आळ घेतेस ना, तुला माहिती आहे ना मी तुझा मुलगा नाही म्हणून. म्हणून काय 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 आता परमात्मा निघतात, अक्रूरजी येतात घेऊन जाण्यासाठी. आणि मग तो प्रसंग सगळ्या गवळणीच्या लक्षात येतो की आता परमात्मा जाणार आहेत. पण याने लहानपण अगदी याला कळत नाही, रांगायला नाही. हे आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी ब्राह्मण भाऊ आले, मावशी आली, पुन्हा आणखी कावळा आला, बगळा आला, गवताची काडीत. तृणासूर, आघासूर, व्याघासूर, कागासूर, बगासूर, काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी. हे सगळा जर विचार केला तर कोणते आजगरण काय ते आमच्यात कोणी गडी शिरले, काय काय सगळ्या गमती, ह्या सगळ्या आजपर्यंत जर याला कुठला एकही दिवस आमच्या कृष्णाला सुखाचा गेला नाही. आता हा अक्रूर कोणाला, कोणाचा रथ आहे. सगळ्या जणी मिळाल्या आणि यशोदेला म्हणू लागल्या, कोठे गे सावळा. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा. अरे इथं अक्रूर उभा दिसतोय, कोण आहे? रथ का सजवलेला आहे, का रथ शृंगारेला सांगे हो. हे काय एकमेकीला सगळ्या मिळवणी, सगळ्या गवळणी. बोलू लागल्या एकमेकीला. तेवढं यशोदे खरं सांग, बोले नंदाची आई सांगते, मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर जिथून सगळी संकट आणि तिथेच विवळ झाले. काय आता आम्ही जाऊ देणार नाही, आम्ही जाऊ दे. अरे तुझं अक्रूर नाव आहे पण तू फार क्रूर आहेस. का वधेशी सकळा. अरे तू सगळ्याला मारायला आला का इथं? हा, आमचा प्राण आहे. परमात्म्याने सगळा प्रसंग ओळखला आणि सांगितलं, काका देव बोले
अक्रूराची वेगी हाकी रथाची. लवकर काय या गोपीच्या शोकाशी न पहावे मदसी. अंतःकरण भक्तिमय वातावरण, अंतःकरण, देहाचा आणि त्यांचा संबंध राहिला नाही. मूर्छना येऊन पडतात तरी पण त्याच अवस्थेत सांगतात परमात्मा मी परत येईल. येतो वेगी हाकी या रथाची. सगळ्याला सांगितलं येईन मी, नक्की येईन. परमात्मा गोकुळामधून पुन्हा मथुरेत त्याही ठिकाणचे काही प्रसंग, काही परिस्थिती, आईवडिलांना किती दिवस तुरुंगात ठेवायचं, सगळा प्रसंग, मथुरेतली परिस्थिती आणि चरित्र, तिथला कार्यभाग सगळा उरकला. मामाचं काम केलं, कारण मामाने प्रकार असा आहे, खुर्ची अशी आहे, तिथं जात, तिथं धर्म, तिथं पंथ, तिथं घरातले नाही. इंदिरा गांधींनी स्वतःचा मुलगा मारला. कोण? सगळ्यालाच माहिती. विमानात घालून. ते कसं मारायचं ते नंतर. आडवा येतोय ना, नातं नाही, आणि त्यांच्यात तर नातच नसतं. चला, औरंगजेबनी काय केलं, शहाजांनी हे सगळं खुर्ची आहे ना, मग नातं नाही, कोणी असो, तो आमचाच नाही. काही पठ्याने स्टेजवरून सांगितलं इथून पुढे आमचं नातं नाही. पुतणे कोणीच नाही, सगळे पुतणे महाराष्ट्रातले पुतणे पुतना. काय खुर्ची, एकच नातं आहे ती खुर्ची. आता जाऊ द्या, आपल्यातले सोडून द्या. कंसाने सुरुवात केली. कोणी? बापाला तुरुंगात टाकलं हो. कोण? उग्रसेन. ही राजसत्ता याला म्हणायचं. मिळवत असताना कोणीच नाही, घरातले नाही, कोणीच नाही, नात्यात बापच नाही तर बाकीचं काय, बाकीच्याला कोण जमाणार. हे आपणही लक्षात ठेवायचंय. हे आम्ही तुमच्या आपल्या समाजासाठी कोणी नाही, कोणी नसतं, कोणी नसणार. आपलंच आपण. आत्मैव ह्यात्मन बंधुरा आत्मैव रिपुरात्मना. माझा मीच कैचा झालो शत्रुत कोबरायची. हे सगळा प्रकार असा आहे. व्यवहार करताना कमीत कमी नका का मिळाना तो आम्हाला परमार्थ व्यवहारही शिकवतो. कसं वागावं हेही परमार्थ सांगतो, शिकवतो. सगळा मथुरेतील कार्यभाग उरकून परमात्मा अनेक मधला प्रवास मथुरा नगरी स्वतः निर्माण करून सगळा काही प्रकार होतो. 16,108 स्त्रियाशी प्रपंच करत असताना अचानक लक्षात आलं की उद्धवा, अरे मी गोकुळात सांगितलं होतं मी परत येईल म्हणून, जा पाहू. उद्धवजी गोकुळात येतात ते तिथंच रमले. अरे काय, मला असं वाटत होतं की मी एकच एक विश्वासू आहे, एकच असा अंतरंग भक्त आहे. एका एका गोपीच्या प्रेमामध्ये हजारो उद्धव वाहून जातील असं आपल्याला वाटतं. माझ्यासारखा, बरोबर आहे, माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यासारखा फक्त मीच आहे असं मला वाटतं. उद्धवजी त्या भक्तीच्या 6 महिने त्या आनंदात डुबून जातात. परमात्म्याला हे दाखवायचं, तू पाहत खरी कसं काय जगत, जरा बाहेर जाऊन तो पहा. आपण आपल्यातच आपल्यात एवढं समजतो. नाही, विश्व फार मोठं आहे. यशोदा मातेची परिस्थिती, सगळ्या गवळणी गोपाळ गोप. अरे जिथे गाई व्याघ्रे एके ठाई, अरे
इथं तलाव काल केलेले पावसाळ्यात राहत नाहीत. हा, पांगुळले यमुना जल पक्षी राहिले, बिगर तलाव बांधता पाणी एका जाग्यावर. काय हे सगळे प्रकार श्री संत महापुरुषांनी हे सगळं केलेलं वर्णन. हा, पक्षी कुळे निवांत हे सगळा प्रकार, हे सगळ्याच्या लक्षात परमात्मा म्हणतात मला गेलं पाहिजे. उद्धवजीच्या हे सगळं लक्षात आलं. पाहिल्याच्या नंतर आपण कुठे आहेत. एक दिवस परत उद्धवजी मथुरेमध्ये आपलं द्वारकेमध्ये, आणि द्वारकेमध्ये येऊन परमात्म्याला सांगितलं की गोकुळ गावाची परिस्थिती. निरोप गेला, येतोय. दिवस ठरला, परमात्मा आले. मंडप, शामियाना, स्टेज सगळं उभारलं. परमात्मा येतात, वाजत गाजत स्टेजवर आणलं. सगळे जण उड्या मारू लागले. एवढा आनंद की आमचा मित्र, आमचा कृष्ण गड्यानो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसाला. आमचा कृष्ण, आमचा मित्र, आमचा आणि माझा, हे सगळं स्टेज एवढं 12 वाजत आले तरी चालले. शेवटी परमात्मा म्हणतात की थांबा आता पुरे. शेवटी परमात्मा उभे राहिले आणि मग म्हणू लागले, गड्यानो मी पहिला कृष्ण राहिलो नाही. आपलं वैभव सगळं पहिल्यापासून सांगू लागले. हे असं ते तसं अमुक तमुक. तेवढ्यात एक गवळा म्हणते, थांब, चुरा चुरा कर माखन. अनेक प्रसंग सांगता येतील, आपला दिवस पुरणार नाही. ती गोळ अरे आमच्या जिथं याच गोकुळ गावात माझ्या घरी चुरा चुरा कर. अरे चोरून लोणी खाल्लं. राजा म्हणतो कधी झाला आम्हाला माहित नाही का. बाबा म्हणायचे माणसात समाजात शत्रू भेटावं पण बालपणीचा मित्र भेटू नाही. त्याला हे मोठच नसतो, ते मित्रच असतात ना. हे तुला माहिती आहे का, तेवढ्यात अर्धा घडी मागे येतो. मला काय माहित नाही होय. ती गवळ म्हणते चुरा चुरा कर. अरे चोर, तुला वाटलं कोणालाच माहित नाही. जानत हूं मी जानते प्रभू पना तेरा सबही. व्यावहारिक अर्थ आणि त्याला ओळखणारा कोण. छातीला हात लावून सांगणं की जानत हूं. वेदान कळे त्यालाही जो कळाला नाही, ती गवळण म्हणते जानत हूं. श्री संत महापुरुष. आता किती प्रसंग मांडू. ती गवळण म्हणते काय काय केलं चोरून लोणी खाल. ऐक कन्हैया, याच सगळ्या गोकुळातल्या गवळणीने आम्ही तुझ्या आईला घरानं सांगितलं म्हणून औरबात तसून उखल सुगला बांधलिया तू आपणा गोपाला. आम्ही सगळ्या गवळणीने आईला गाढानं समाता यशोदेला सांगितलं आणि तुझं तूच बांधून घेतलं. 4 वाजता तर सापडलाच नाही. एवढंच अंतर राहायचं हातभर. तू कोणाला सापडला नाही.
शेवटी आई थकली, तुझा तू उभा राहून बांधून घेतलंच. बांधली या तू आपणा गोपाला, औरबा तसून उखल सुगला उखळाला. आणखीन एक गोष्ट ऐक म्हणली, औरबा तसून आणखीन एक गोष्ट ऐक. उखल सुगला उखळाला तुझं तू बांधून घेतलं. बांधली या तू आपणा गोपाला. आणि काय तू गंमत केली, काय काही कळालंच नाही कोणाला. तेवढं मोठं ते उखळ ओढलंच ना तू. उखळी बांधिता आणि ती झाडच उपटिलेस तू. 2 झाड इथं लवकर ज्वारी उपटत नाही कोणाला. आता ज्वारी काढायला आल्यावर फोड आले हातात, ज्वारीचं ताट आणि ते 2 झाड मध्ये उखळ गुतलं आणि तू तसंच वाढलं का नाही. उखळी बांधित हे सगळे प्रकार एक एक प्रसंग परमात्म्याला आठवण करून दिली. बांधली या तू आपण गोपाला जानत हूं. आणखी शेवटच्या चरणात हेरत बन बन कैलासरा, हेरत बन बन कैलासरा. Hey
यमुनेच्या तीरावर वृंदावनामध्ये या वनातून त्या वनात फिरत वन वन कौवा चरावत, गाई सांभाळत असताना ते आम्हीच यशोदा मातेला सांगितलं आणि हातामध्ये काठी घेऊन कहे तुकया बंधू लकडी लेले हात, हातामध्ये काठी घेऊन यमुनेच्या तीरावर हाई खो मनात फिरत होतात आणि ते मी विसरले नाही, जानत हो प्रभूपणा तेरा सबई डोबार चुरा कर माखन खाया गौलन कानंद कुमार कन्हैया, काय बराही दिखावत मोही, जानत हूँ प्रभूपणा तेरा सबई. ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना, काला करत असताना आज फक्त ते चरित्र उच्चारावे केले चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, असं पाहिजे. एकोणीसशे 70च्या दरम्यान जी सुटलेली संस्थेतली मंडळी का गडावर, त्यांच्यात सुद्धा गडी ढिला पाडला नाही. त्यावेळेचे मी म्हणणारे गडी श्याम पवार, सोपान राऊत, रिंगे, बरेच गडी, त्यांना सुद्धा गड्यांनी तोंडाकडे पाया लावलं. केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र सगुण चरित्रे परम पवित्रे असा प्रकारचा भाग गोकुळामध्ये परमात्मा अवतीर्ण झाल्यापासून इथे प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर प्रगट भयो भगवान गोकुळमे. आणि मग सगळ्या लीला मामर भट, पुतना मावशी, काग बग रिठा हे सगळी मंडळी, आघासूर सगळे आणि सगळ्या गोपाळांना दही दूध खाऊ घालणं आणि शेवटी सर्व गवळणीने देती यशोदे गारहाणी. शेवटी गारहाणं जे आहे ते भक्तीला. काही झालं तर लहानपणी सांगितलं तुझ्या आईला सांगन. सर्वप्रथम बालवयात सगळ्यात मोठा आधार कोणता असेल तर फक्त आणि फक्त एकच. पहिल्या वेळेस आजारी पडला, ताप आला तरी आयो 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 करतो, नंतर नाही, काही काल का होईना. म्हणजे आता आईच राहिले नाही. आयाला सुद्धा आई म्हणून घ्यायची लाज वाटते. मम्मी म्हणलो तिला बरं वाटतं. अरे मम्मी म्हणजे काय माहितीये का? मम्मी म्हणजे प्रेत. आणि ही आपली संस्कृती नाही, ही ख्रिश्चन संस्कृती आणली, लादल्या आपल्यावर न कळत. पण न कळत जे लादायचं असतं तीच आम्हाला कळत नसतं. तेव्हा आईला आई म्हणून घ्यायची लाज असेल तर याच्यापेक्षा लाज कोणती? पहिल्याने होतं वा दादा, अण्णा, भाऊ, ते आता चुलतच राहिलं नाही. चुलता कोण आला? काका. काका इमानदारीने सांगावर कोण आहे काका? हा काय कुठलं कोणी कुंकड कसं जसं जमन तसं.
आई. त्याने सुद्धा म्हणावं, आई घराकडे चाल, मला जेवू घाल. त्यालाही सगळ्या विश्वाला तृप्त करणारा नकळे कान्होबाचे कोडे. आणि म्हणून परमात्मा विश्वात्मक, विश्वाचा मालक जरी झाला तरी तो अर्जुनाला सुद्धा सांगितलं, येथ कर्तव्य असे उरले लोका लागे. आपण समाजात आहोत ना, समाजासाठी जे करायचे ना, अगोदर तू वाग. आणि म्हणून तुका म्हणे करोनी दावी, बोलोनी नाही. अनिष्ट प्रथा. मला असं वाटतं की त्यावेळेसची दादागिरी परमात्म्याने संपवली. मग मामा असो नाही तर कोणी असो, मी नाही, समाज उपयोगी जे असेल ते, समाज हिताचं जे असेल ते कोणी अस, पहिलं. आणि सगळ्याला बरोबर, कोणाला नाही, ज्याला नाही त्याने अवघे माझ्या यारे यारे याल तरी यारे लागे. याल तरी. अवघे, अवघे शब्दाचा अर्थ कोण? अनेक प्रसंग, एक एक वाक्याने विचार करावा तेवढं. सगळी गोपाळ रोज दही दूध नाही सो होतय, कोणालाच कळत नाही. आणि ही जी गवळण आहे, जानत हो म्हणणारी, प्रभू पना तेरा सबही पाहिलं आणि गोकुळात सांगायला लागली. हे उगत तुला म्हणून सांगते, नंदाचं पोरग चोऱ्या करतो. कशाची चोरी? दही आणि दूध. ज्याच्या बापाच्या घरी 9 लाख गाई, तो दही दूध चोरीत असेल का हो? 9 लाखातून किती येले असतील? कोणी दूध काढलं, कशात तापिलं, काय हे सगळं? अगाध तुझे लिळा अकळ कैसे नी कळे. कसं कळणार आपल्याला? आम्हा देवा तू म्हणसी मानव. आपण कोण आहोत ते विश्व काय, परमात्मा मालक, हा सगळा. ती गवळण म्हणते, मी पाहिला नंदाचा नंद. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहण्यासाठी डोळे असावेत. काहीला डोळे असते ते डोळे असूनही दिसत नाही. आता हे सगळे एक एक विकल्प आणि एक एक प्रसंग. आणि ती गवळण म्हणते, पाहिला. कोण म्हणतो? ती गवळण म्हणते, मी पाहिले. तिने तिला सगळ्या गोकुळात चर्चा. आणि सगळ्या जणी मिळून देती यशोदे, मिळवणी गवळणी देती यशोदे गारहाणे. एवढे गाराने कोणाचंच कोणाला काही वेळ लागाना. शेवटी ही आई रागवली आणि म्हणते, काय 12 घरच्या 12 जमलं का? हा,
तुम्ही लपोन याचा भोवरा आळ घेता शालंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गे तुम्ही लपोन याची खोटी लागता याचे पाठी ही एवढी चरित तुम्हाला कळलंच नाही ना हा कोण आहे ती हा ब्रह्म विदिता जनिता गे हा ब्रह्म विदिता जनिता ब्रह्म विदिता जनिता गे ब्रह्म विदिता जनिता दुनिया विद्येचा जनिता तुम्ही याची धरो पाता हा कैचा येईल हाता गे गोकुळ जाणारे हा कैसा येईल हाता गे कसं काय करणारे हा ब्रह्मविद्येचा जनिता काय आहे विद्या कोणती आहे ब्रह्म अनेक प्रकार आई मानत नाही हे लक्षात आलं शेवटी गवळणी परत जातात परमात्मा म्हणतात की असंच चाललं तर पुढे ही बहुत करणे घरी खोड्या सुरू केल्या आणि आईच्या लक्षात आल्याच्या नंतर आई म्हणू लागली तुला रानात जावं लागेल परमात्मा म्हणतात आई उद्या जाईन मी रानात, उद्या जाईन मी रानात, सगळे केवढे उद्यापासून आपलंच का व्हायला जे होईल उद्या जाईल मी राना सवे घेऊनी गोधना परमात्म्याने कबोले दिल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांना सांगितलं उद्यापासून वृंदावनामध्ये जायचं आहे सगळी गोपाळ तयारीनिशी गावाच्या उत्तर दिशेला उभे आहेत माता यशोदेने स्नान कपडे भोजन शिदोरी सगळं साहित्य परमात्मा काठी घोंगडी चेंडू पवच लागला धेनूची पाठी अनेक लीला करत थेट परमात्मा वृंदावनामध्ये तिथे अनेक प्रकारचे खेळ शेवटी गोपाळ देवा आता भूक लागलेली आहे 12 वाजून कधीच गेले 12:15 झाले आता आ करायची वेळ केव्हा संपली तेव्हा आता भूक लागलेली आहे परमात्मा म्हणतात चला ओढू गाई मग आपापल्या गायी आणा असं सांगितल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांनी आपापल्या गायी आणलेल्या आहेत गायी पाणी पिऊन बसल्याच्या नंतर झाली आता वेळ सकळ अवघे मिळाले गोपाळ झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या सर्वांनी आपापली भाकरी आणलेली आहे शिदोरी आणली परमात्म्याकडे दिलेली आहेत सर्वांची शिदोरी एकत्रित करून परमात्म्याने आपल्या हातून भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर शंके लावी
गेले दुरी Thank you.